नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण NAPS स्कीम शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता NAPS स्कीम हे जे विद्यार्थी ITI प्रिन्सिपलची तयारी करत असतील त्यासाठी फार म्हणजे महत्वाची स्कीम आहे. म्हणजे याच्यावर एकतरी ऑब्जेक्टिव्ह या स्कीमवर म्हणजे येताना आपल्याला दिसतो. तर आता NAPS स्कीम मध्ये आपण बघू काय काय महत्वाचं आहे ते. तर जे विद्यार्थी माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असतील किंवा पहिल्यांदाच त्यांनी चॅनलला व्हिजिट दिली असेल, तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेच इथं डिस्कशनला सुरुवात करणार आहोत. तर आता बघा, NAPS फुल फॉर्म आहे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आता ती लॉन्च कधी झाली, तर 19 ऑगस्ट 2016ला. आता मी याच्यामध्ये ट्रिक्स अशी लक्षात ठेवतो, NAPS इथं किती चार अल्फाबेट आहेत, तर त्याची डबल किती होते, 8 होते. म्हणजे 8 म्हणजे कोणता, ऑगस्ट. आणि त्याची डबल म्हणजे किती होते, 16. 16 म्हणजे 2016 असं मी त्याला लक्षात ठेवतो. NAPS मध्ये चार अल्फाबेट आहेत, हे चार आले आपल्या लक्षात. नंतर आता ऑगस्ट जर आपल्याला लक्षात ठेवायचं तर चारची डबल किती, 8 म्हणजे 8. 8 म्हणजे ऑगस्ट महिना. नंतर त्याची डबल जर केली आपण तर ते किती होते, 16. म्हणजे ऑगस्ट 16 एवढं तरी लक्षात राहते आपल्याला. जरी 19 तारीख लक्षात राहिली नाही तरी ऑगस्ट 2016ला ही स्कीम म्हणजे ऑप्शन आपल्याला तसेच बाद करता येतात. तर सुरू झाली, तर याचं इयर सुद्धा लक्षात ठेवायचं, कारण की ही ITI प्रिन्सिपलच्या एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाची स्कीम आहे. म्हणजे याच्यावर मी सांगितलं की एक ऑब्जेक्टिव्ह तरी येणार आहे किंवा येण्याचे चान्सेस फार आहेत. आता मिनिस्ट्री कोणती होती जबाबदार, MSD मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही स्कीम राबवली जाते. म्हणजेच कोणती, MSD म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप. पर्पज काय होता या स्कीमचा, की प्रोव्हाइड द फायनान्शियल इन्सेंटिव्ह टू इस्टॅब्लिशमेंट. बघा, त्या इथं इस्टॅब्लिशमेंटला द्यायची आहे, विद्यार्थ्याला पैसे द्यायचे नाही. एंगेजिंग अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. द स्कीम एनकरेज द इंडस्ट्री टू ट्रेन द स्किल वर्कफोर्स अँड ब्रिज द गॅप बिटवीन एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट. म्हणजे काय करायचं आहे इथं, तर जो काही इंडस्ट्रीचा म्हणजे एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये जो काही गॅप आहे तो भरून काढायचा. म्हणजे कसं की इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे काही म्हणजे असते, कन्सेप्ट असते, आणि आपण टीचिंगमध्ये जरासं थेरॉटिकल, मग तो गॅप भरून काढण्यासाठी सुद्धा या योजनेचा उद्देश आहे. आणि म्हणजे जे काय अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 अंतर्गत जे काय विद्यार्थी अप्रेंटिसशिप स्कीम साठी लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये प्रमोट करायचं आहे. तर आता बघा, इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम कोण इम्प्लिमेंट करते, DGT म्हणजेच काय, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग इन दॅट, RDAT. आता हे RDAT म्हणजे काय, रिजनल डायरेक्टोरेट ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. तर ही याच्या थ्रू म्हणजे RDAT थ्रू ही जे काय NAPS स्कीम आहे ही इम्प्लिमेंट होते. आता पुढे बघा की एज क्रायटेरिया काय, कम्प्लिटेड 14 इयर्स ऑफ द एज अँड 18 इयर्स इन केस ऑफ हॅझार्डस इंडस्ट्रीज. म्हणजे सर्वसाधारण इंडस्ट्रीमध्ये असेल तर मिनिमम किती, 14 वर्ष त्याचं त्या याचं जे काही स्कीमचा लाभ घेते त्या विद्यार्थ्याचं वय 14 वर्ष असलं पाहिजे साधारण इंडस्ट्रीत. आणि जर ती धोकादायक किंवा हॅझार्डस इंडस्ट्री, हॅझार्डस म्हणजे कोणती, स्फोटके वगैरे अशी किंवा थोडीशी धोकादायक इंडस्ट्री असेल तर तिथं मिनिमम त्याचं एज 18 वर्ष इथं आवश्यक आहे. कंपोनंट्स कोणते आहेत, ऑन बेसिक ट्रेनिंग अँड OJT दोन कंपोनंट्स आहे. बेसिक ट्रेनिंग म्हणजे काय, बेसिक ट्रेनिंग बेसिक स्किल लर्न ॲट द इन्स्टिट्यूट. म्हणजे काय, बेसिक गोष्टी त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तो विद्यार्थी शिकत असेल तर त्याला बेसिक. फॉर एक्झाम्पल, तो विद्यार्थी ITIचा जर असेल तर ITI मध्ये जे काही त्याचं ट्रेनिंग होते त्याला बेसिक ट्रेनिंग म्हणतो. आणि OJT म्हणजे का, ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा त्याला इम्प्लांट ट्रेनिंग म्हणतो, जे इंडस्ट्रीमध्ये होतं. ट्रेनिंग ॲट द ॲक्च्युअल वर्क प्लेस दॅट इज इंडस्ट्री, जे काही इंडस्ट्रीमध्ये किंवा प्लांटमध्ये जे काही ट्रेनिंग होते तर त्याला आपण OJT म्हणतो. आणि बेसिक ट्रेनिंग म्हणजे काय, जे त्या इन्स्टिट्यूटमध्ये, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी जर ITIचा असेल तर तिथं त्याचं जे काही ट्रेनिंग होत असेल त्याला आपण बेसिक ट्रेनिंग असं म्हणत असतो. नंतर सगळ्यात महत्वाचं, रिइम्बर्समेंट. 25% ऑफ द प्रिस्क्राईब स्टायपेंड सब्जेक्ट टू द मॅक्झिमम ऑफ ₹1500 पर मंथ पर अप्रेंटिसशिप बाय द गव्हर्नमेंट टू ऑल द एम्प्लॉयर्स हू एंगेज इन अप्रेंटिसशिप. म्हणजे हे जे काही पैसे जे देतात हे कोण कोणाला देते, तर गव्हर्नमेंट त्या एम्प्लॉयर्सला देते. नंतर रिइम्बर्समेंट म्हणजे हे लक्षात ठेवायचे, 25% किंवा मॅक्झिमम 25% ऑफ
प्रिस्क्राईब स्टायपेंड टू मॅक्झिमम म्हणजेच काय 1500 रुपये असं लक्षात. म्हणजे 25% आणि 1500 या दोन व्हॅल्यू आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहे. नंतर इथं दुसऱ्या व्हॅल्यू रिएम्बर्समेंट ऑफ द कॉस्ट ऑफ बेसिक ट्रेनिंग अप टू द लिमिट 7500 रुपये फॉर द मॅक्झिमम ऑफ 500 अवर्स बाय द गव्हर्नमेंट टू द कोणाला देते बेसिक ट्रेनिंग प्रोव्हायडर जे लोक आहेत त्यांना देते आणि इथं कोणाला आहे एम्प्लॉयरला आहे. In respect of the apprenticeship who come directly for the apprenticeship training without any formal training. म्हणजे जे फ्रेशर विद्यार्थी आहेत ना ते त्याच्यासाठी आहे ते. म्हणजे बेसिक ट्रेनिंग कोणाला जनरली फ्रेशर साठी असते तर त्याला हे हे दोन व्हॅल्यू एक लक्षात ठेवायचे. एक 25% इथं 1500 आणि इकडे काय आहे 7500 आणि इकडे 500 अवर्स या दोन्ही व्हॅल्यू आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. नंतर main objective of this NAPS scheme promote the apprenticeship training and increase the engagement of apprenticeship from 2.3 लाख टू द 50 लाख बाय 2020. म्हणजे आता ही व्हॅल्यू येणार नाही कारण की हे 2020 येऊन गेलेला आहे. पण तरी एक 50 लाख 2020 पर्यंत अप्रेंटिसशिप ट्रेनिंग किंवा ते विद्यार्थ्याला तेवढं प्रमोट करायचं होतं. म्हणजे आता येण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की 2020 कारण की 2016ला ज्यावेळेस स्कीम चालू होती त्यावेळेस हे टार्गेट ठेवलं होतं 2.3 लाख वरून 50 लाख वर नेणे. तर आता सध्या कारण की 2020 म्हणजे फार हे झालं तर त्याच्यावर तो प्रश्न येण्याचे चान्सेस कमी असतात. नंतर ड्युरेशन ऑफ द ट्रेनिंग बेसिक ट्रेनिंग किंवा ज्याला फ्रेशरसाठी मॅक्झिमम 3 मंथ आणि OJT साठी मिनिमम 1 वर्ष ते मॅक्झिमम 2 वर्ष हे लक्षात आहे. स्कोप ऑफ द स्कीम कव्हर्स ऑल द कॅटेगरीज ऑफ अप्रेंटिसशिप एक्सपेक्ट ग्रॅज्युएट हे सोडून सगळे अप्रेंटिसशिपचे सगळे जे टाइप्स आहे या योजनेमध्ये किंवा NAPS या स्कीम मध्ये कव्हर झालेले आहेत. फक्त ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप सोडून सगळे अप्रेंटिसशिप याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. होप करतो की बऱ्याच गोष्टी आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं आहे. साधं जर विचार आपण केला थोडस मी याला क्लिअर करतो. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं इथं तर काही वाटत नाही. तर इथं हे दोन जे आहे 25% आणि 1500 इकडे 7500 आणि 500 अवर्स ह्या दोन गोष्टी. नंतर ही एक कधी सुरू झाली होती ही एक तारीख लक्षात ठेवायची आहे. 19 ऑगस्ट 2016. नंतर मिनिस्ट्री कोण रिस्पॉन्सिबल आहे किंवा इम्प्लिमेंटेशन कोण करते आणि याच्यामध्ये कंपोनंट्स कोणकोणते आहेत तर बेसिक ट्रेनिंग हा पहिला कंपोनंट, दुसरा कंपोनंट आहे OJT. या महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये समजल्या असतील. समजल्या असतील चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.